जॅकलिन फर्नांडिस पासून अनेक अभिनेत्रींना महागड्या भेटी देणारा सुकेश चंद्रशेखर तुम्हाला आठवतोय का? अरविंद केजरीवाल सुद्धा त्याचे लाभार्थी होते. त्याने करोल बाग मध्ये एक प्रकल्प देण्याच्या बदल्यात 90 लाख रुपयांची चांदीची भांडी केजरीवालांना भेट म्हणून दिली होती. यामध्ये 15 चांदीचे ताट, 20 ग्लास मूर्ती वाट्या आणि चांदीचे चमचे यांचा समावेश होता. याबाबत दिल्लीच्या नायब राज्यपालांकडे तक्रार सुद्धा करण्यात आली होती. अर्थात केजरीवाल यांनी हे आरोप नाकारत सुकेशवरच आरोप केले होते. हाच सुकेश 200 कोटींच्या फसवणुकीच्या आरोपाखाली मंडोली कारागृहात बंद आहे. आपल्या पत्रात त्याने केजरीवाल यांचे तिहार क्लब मध्ये स्वागत केले आहे. तसेच वाढदिवसाची एवढी चांगली भेट मिळाल्यानं खूप आनंद होत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. केजरीवाल यांना 21 मार्च रोजी सीएम हाऊस मधून अटक करण्यात आली होती. शुक्रवारी दुपारी 2 वाजता त्यांना पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे न्यायमूर्ती कावेरी यांनी त्यांना 6 दिवसांच्या ईडी रिमांडवर पाठवले आहे. सुकेशने केजरीवालांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलं आहे आता ते पाहूया. तो म्हणतो, प्रिय बंधू अरविंद केजरीवाल, नेहमीप्रमाणे सत्याचा विजय होतो ही नव्या भारताची ताकद आहे. कायद्याच्या वर कोणी नाही याचे ज्वलंत उदाहरण. सर्वप्रथम तिहारचे बॉस मी तुमचे स्वागत करतो. तुमचं कट्टर प्रामाणिक विधान आणि सगळं नाटक आता संपुष्टात आलं आहे. ही खूप चांगली संधी आहे. माझा वाढदिवस 25 मार्चला आहे. या दिवशी दुहेरी आनंद साजरा केला जाईल. तुमच्या अटकेला मी माझ्या वाढदिवसाची सर्वोत्तम भेट मानतो. केजरीवालजी, सत्य जास्त काळ लपवता येत नाही हे तुमच्या लक्षात आले नाही. भाई केजरीवालजी, आता तुमचा सगळा भ्रष्टाचार उघड होईल. मुख्यमंत्री असताना तुम्ही 10 घोटाळे करून दिल्लीतील गरिबांची लूट केली. या 10 पैकी 4 घोटाळ्यांचा मी स्वतः साक्षीदार आहे. माझ्याकडे पुरावे आहेत आणि मी तुम्हाला पूर्णपणे उघड करीन आणि या 4 घोटाळ्यांमध्ये तुमच्या विरुद्ध साक्षीदार होईल. याची तुम्हाला भीती वाटते? दिल्ली अपहरण प्रकरण ही तर सुरुवात आहे. तुमच्या तिहार क्लबच्या बाहेरील दिवे तुम्हाला लवकरच दिसणार सुद्धा नाही. या सर्व तुमच्या कृती आहेत. तुम्ही गरीब रुग्णांना खोटी औषधं देऊन पैसे लुटले, गरीब मुलांच्या शिक्षणाचे पैसे लुटले, पाण्यासाठीचे पैसे सुद्धा लुटले. तुम्हाला माफ केले जाईल याची तुम्ही कल्पनाही कशी करू शकता? तुम्ही एक गोष्ट बरोबर बोललीत की रामराज्य आहे. तुमच्या कर्माची शिक्षा भगवान रामच तुम्हाला देतील. देव बरा आहे आणि तो सर्व काही पाहत आहे. विशेषतः तुमचा अहंकार, तुमचा खोटेपणा आणि तुमचा लोकांच्या भावनाशी खेळण्याचा मार्ग. त्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा शून्यावर पोहोचला आहात. मला माहिती आहे की तुरुंगात जाण्याने तुम्हाला काही फरक पडत नाही, कारण ते पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात आहे आणि अधिकारी तुमचे बाहुले आहेत. मला माहित आहे की आता तुम्ही तिहार मधून ऑपरेशन करणार आहात आणि मला हे देखील माहिती आहे की तुम्ही माझ्याकडून बदला घेणार आहात. असे असूनही मी तुम्हाला उघड करीन. त्यामुळे तुम्ही तुमचा सर्वोत्तम हल्ला करा, तरीही मी सर्व काही सांगेन. मी जगाला दाखवून देईल की तुम्ही तुमच्याशी संबंधित लोक आणि तुमचा पक्ष जगातील सर्वात मोठा कट्टर भ्रष्ट पक्ष आहे. केजरीवालजी, तुमचे इतर भ्रष्ट मित्र अजूनही निर्लज्जपणे सांगत आहेत की तुम्ही विचारी आहात. मला आठवते 2016 मध्ये आमच्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत तुम्ही तुमचे गुरु अण्णा हजारे यांची खिल्ली उडवली होती. तुम्ही मूल्य नसलेली व्यक्ती आहात. तुमची विचारसरणी गरीब आहे. तुमची विचारसरणी फक्त तुमच्या आणि तुमच्या भ्रष्ट मित्रांसाठी आहे, इतर कोणासाठी नाही. तुम्ही आणि तुमचे सर्व भ्रष्ट मित्र मला मोठा गुंड म्हणता. आता तुम्हाला सत्याची जाणीव झाली असेल. तुम्ही काय आहात? बरं, मी लवकरच बोलेन. मी तुमच्या समोरासमोर यायला तयार आहे. माझी बहीण कविता लवकरच सीबीआय आणि ईडी कडे पुरावे घेऊन जाणार आहे. केजरीवालजी, या वर्षी वाढदिवसाला एक अप्रतिम भेट दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही जे काही बोललात ते प्रत्यक्षात येईल. शेवटी मी सांगू इच्छितो की तुम्ही तिहार जेलमधूनच विधानसभा निवडणूक लढवाल. मी वचन देतो की मी तुमच्या जागेवर आणि तुमच्या विरोधात लढेन आणि तुम्हाला निराश करणार नाही. मी सत्य सांगेन. पुढच्या वर्षी जनता तुम्हाला, तुमच्या सहकाऱ्यांना आणि तुमच्या पक्षाला व्यवस्थेतून आणि त्यांच्या आठवणीतून बाहेर काढेल. तुमचे बहुतेक मित्र तुमच्या क्लबचे म्हणजे तिहार क्लबचे प्रीमियर सदस्य असतील. या लोकसभा निवडणुकीत तुमच्या मोठ्या पराभवाने तुम्ही सत्याला सामोरे जाल. तिहार क्लब मध्ये सामील होण्यासाठी तुमचे सर्व भ्रष्ट मित्र यादीत आहेत. ईडी आणि सीबीआय मध्ये राहण्याचा आनंद घ्या. शेवटी मी सांगू इच्छितो की मी तिहारच्या बिग बॉसचे मनापासून स्वागत करतो. लवकरच भेटू माझे भाऊ केजरीवाल जी. धन्यवाद.